प्रश्न: थुंक लावून ते केल्यास काय होते? उत्तर: थुंक लावून केले तर काम अधिक नीट आणि सहज होते असे काही ठिकाणी मानले जाते. थोडे ओलसरपणा आल्यामुळे पकड मजबूत होते आणि काम करताना घसरणे किंवा अडथळा येत नाही. काही जुन्या सवयींमध्ये लोक थोडी थुंकी लावून वस्तू सरकवतात किंवा नीट बसवतात. त्यामुळे काम पटकन पूर्ण होते आणि अडचण कमी होते. प्रश्न: संभोग करताना सर्वात जास्त सुख कधी मिळते? उत्तर: दोन व्यक्तींमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूत असेल तेव्हा खरे समाधान मिळते. फक्त कृतीपेक्षा भावना आणि एकमेकांचा आदर महत्त्वाचा असतो. जेव्हा दोघेही आरामात आणि आनंदाने वेळ घालवतात तेव्हा अनुभव अधिक चांगला वाटतो. त्यामुळे मानसिक जवळीक आणि समजूत हीच आनंदाची मुख्य गोष्ट असते. प्रश्न: गाडी जास्त गरम झाल्यास लहान किंवा मोठा फटका पडला तर काय होते? उत्तर: गाडी जास्त गरम झाली असेल तर इंजिनावर ताण येतो आणि त्याचा परिणाम गाडीच्या कामगिरीवर होतो. अशा वेळी लहान धक्का किंवा फटका बसला तरी इंजिन किंवा इतर भागांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे गाडी गरम झाली असेल तर लगेच थांबवून ती थंड होऊ द्यावी. वेळेवर काळजी घेतली तर मोठे नुकसान टाळता येते. काम करताना पहिल्यांदा सुरुवात कोणापासून करावी? उत्तर: कोणतेही काम सुरू करताना आधी स्वतःपासून सुरुवात करणे सर्वात योग्य मानले जाते. कारण आपली तयारी, विचार आणि नियोजन चांगले असेल तर काम सहज पूर्ण होते. इतरांना सांगण्यापूर्वी आपण स्वतः उदाहरण देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कामाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी असे सांगितले जाते. प्रश्न: केस जर छोटे असतील तर त्यांचे नीट काय करावे? उत्तर: केस छोटे असतील तर त्यांची स्वच्छता आणि योग्य निगा राखणे महत्त्वाचे असते. वेळोवेळी केस धुणे, तेल लावणे आणि नीट कंगवा करणे आवश्यक आहे. छोट्या केसांना योग्य प्रकारे सेट केल्यास ते अधिक आकर्षक दिसतात. त्यामुळे नियमित काळजी घेतल्यास केस व्यवस्थित आणि सुंदर राहतात. प्रश्न: कोणाचे अवयव गोल आणि मोठे असतात? उत्तर: प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळ्या रचनेचे असते आणि अवयवांची आकारमानही वेगवेगळी असू शकतात. काही लोकांचे अवयव नैसर्गिकरित्या मोठे किंवा गोलाकार असतात. हे पूर्णपणे शरीराच्या रचनेवर आणि आनुवंशिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक शरीराची वैशिष्ट्ये वेगळी आणि खास असतात. प्रश्न: दिवसातून किती वेळा आनंद मिळवू शकतो? उत्तर: आनंद ही भावना आहे आणि ती अनेक वेळा अनुभवता येते. एखाद्या व्यक्तीला चांगले काम, मित्रांसोबत वेळ किंवा कुटुंबासोबत राहून आनंद मिळू शकतो. दिवसात अनेक छोट्या गोष्टी आपल्याला आनंद देतात. त्यामुळे आनंद मिळवण्याची मर्यादा नसते आणि तो अनेक वेळा अनुभवता येतो. प्रश्न: अंधाया जागेत खाली हात हलवला तर काय होते? उत्तर: अंधाया जागेत हात हलवला तर आसपासच्या वस्तूंची जाणीव स्पर्शाने होते. प्रकाश नसल्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, पण हाताने हालचाल केली तर जागेची कल्पना येते. त्यामुळे वस्तू कुठे आहेत हे ओळखता येते. म्हणून अंधारात स्पर्श ही महत्त्वाची मदत ठरते. प्रश्न: किती केले तरी मन शांत का होत नाही? उत्तर: मन शांत राहण्यासाठी फक्त काम करणे पुरेसे नसते. त्यासाठी विश्रांती, सकारात्मक विचार आणि समाधान आवश्यक असते. जेव्हा मनावर ताण किंवा चिंता जास्त असते तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी शांतता मिळत नाही.
त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैली महत्त्वाची असते. प्रश्न: आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून किती वेळ काढायला हवा? उत्तर: आनंदी राहण्यासाठी नियमितपणे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक असते. आठवड्यातून काही वेळ आवडीच्या गोष्टींसाठी दिला तर मन ताजेतवाने राहते. मित्र, कुटुंब किंवा छंद यासाठी वेळ दिल्यास मानसिक समाधान मिळते. त्यामुळे आठवड्यात थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे चांगले मानले जाते. प्रश्न: महिलेला भरपूर आनंद केव्हा मिळतो? उत्तर: जेव्हा एखाद्या महिलेला तिच्या आयुष्यात प्रेम, आदर आणि समजून घेणारा जोडीदार मिळतो तेव्हा तिला खरा आनंद मिळतो. फक्त बाह्य गोष्टींमुळे नव्हे तर भावनिक आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळाल्यावर ती अधिक समाधानी राहते. कुटुंबातील लोकांचे सहकार्य, आपुलकी आणि विश्वास यामुळे तिचे जीवन आनंदी होते. त्यामुळे खरा आनंद हा प्रेम, विश्वास आणि आदरातूनच मिळतो. प्रश्न: या दोन प्रकारांमध्ये केल्यास महिला मोठ्याने आवाज का करते? उत्तर: एखादी व्यक्ती आनंद, आश्चर्य किंवा भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना आवाज करते. हे पूर्णपणे त्या क्षणाच्या भावनेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. कधी कधी एखादी गोष्ट अचानक घडली तरीही लोक मोठ्याने प्रतिक्रिया देतात. त्यामुळे आवाज करणे ही एक नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया असू शकते. प्रश्न: कोणती महिला सुखी व समाधानी असते? उत्तर: जी महिला तिच्या आयुष्यात संतुलन राखते आणि सकारात्मक विचार ठेवते ती महिला सुखी व समाधानी असते. कुटुंबाचा आधार, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आणि मानसिक शांतता या गोष्टी तिच्या आनंदाचे कारण बनतात. जेव्हा तिच्या आयुष्यात आदर आणि प्रेम असते तेव्हा ती अधिक समाधानी राहते. त्यामुळे आनंदासाठी बाह्य गोष्टींपेक्षा मनःशांती आणि समजूत महत्त्वाची असते. प्रश्न: शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? उत्तर: शरीराचा तोल सांभाळण्याचे मुख्य काम मेंदूतील सेरिबेलम हा भाग करतो. हा भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो आणि संतुलन राखण्यास मदत करतो. चालणे, उभे राहणे किंवा धावणे यावेळी शरीर स्थिर ठेवण्यासाठी हा भाग सतत काम करत असतो. त्यामुळे शरीराची समतोल हालचाल ठेवण्यात त्याची मोठी भूमिका असते. प्रश्न: क्रिया करताना सुरुवात कोणापासून करावी? उत्तर: कोणतीही क्रिया करताना सर्वप्रथम स्वतःपासून सुरुवात करणे योग्य मानले जाते. कारण आपण स्वतः तयार आणि सकारात्मक असलो तर काम अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होते. इतरांना मार्गदर्शन करण्यापूर्वी स्वतः उदाहरण देणे आवश्यक असते. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी असे सांगितले जाते.